नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण जगातील प्रमुख स्थानिक वारे हा घटक पाहणार आहोत। हा संपूर्ण व्हिडिओ आपण ट्रिकद्वारे पाहणार आहोत। तर सुरुवात करूया आपण या ठिकाणी। आता या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 आणि 6 या ट्रिक दिलेल्या आहेत मी, आणि याच्याद्वारे आपण काय वारे आणि स्थान आणि ते कोणत्या प्रकारचे आहेत ते पाहणार आहोत। ठीक आहे, आता या ठिकाणी पहिली ट्रिक पाहूया। चिनूने संत्री आणले रॉकी कडून उन्हात। पहिली ट्रिक काय आहे? चिनूने संत्री आणले रॉकी कडून उन्हात। आता चिनूने म्हणजे चिनूक आणि सांता आना हे दोन वाऱ्यांची नाव आहेत। वाऱ्यांची नावे म्हणजे वाऱ्यांचे प्रकार आहेत। चिनूक आणि सांता आना हे वाऱ्यांचे प्रकार आहेत। हे वारे कुठे आढळतात? रॉकी पर्वतामध्ये आढळतात। आणि कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर उष्ण प्रकारचे वारे आहेत। तुम्हाला वाटते असं हे लक्षात ठेवायला आपल्याला अवघड जाईल, तर ट्रिकचा वापर केला। चिनूने संत्री आणले, आपल्या लक्षात राहील नाही। चिनूने संत्री आणले कुणाकडून घेतली? चिनूने संत्री रॉकी कडून घेतले। उन्हात, भर उन्हामध्ये घेतले चिनूने संत्री। म्हणजे चिनूक हे चिनूक वाऱ्याचं प्रकाराचं नाव आहे। संत्री आणले म्हणजे सांता आना असं लक्षात ठेवायचं। रॉकी कडून म्हणजे रॉकी पर्वत। आणि कशा प्रकारचे वारे आहेत? हे उष्ण प्रकारचे आहेत। आता दुसरी ट्रिक पाहूया। फॅनला आपण झोडा अर्जंट उन्हात। फॅन जो आहे त्याला आपण कशा प्रकारे झोडायचा आहे? अर्जंट उन्हामध्ये झोडायचा आहे। फक्त ट्रिक पुरताच वापर करायचा आहे, दुसरा तिसरा कोणताही अर्थ काढायचा नाही। लक्षात घ्या, फॅनला आपण झोडा अर्जंट उन्हात। तर फॅनसाठी फॉन हे वारा आहे। हे आल्प्स पर्वतामध्ये आपल्याला आढळतं। झोंडा नावाचं वारा आहे, हे अर्जेंटिनामध्ये आढळतं। तर हे कशा प्रकारचे वारे आहेत? उष्ण प्रकारचे वारे आहेत। परत सांगतो, फॉन हे वारं आल्प्स पर्वतामध्ये आणि झोंडा हे वारे अर्जेंटिनामध्ये आढळते। कशा प्रकारचे वारे आहेत? उष्ण प्रकारचे वारे आहेत। आता तिसरी ट्रिक बघा। साई हरला आफ्रिकेत उन्हात। साई हरला आफ्रिकेत उन्हात। सा साठी सामून नावाचं वारं आहे, ते इराणमध्ये आढळतं। आता सा साठी सामून, ई साठी इराण लगेच। हरला म्हणजे हर मॅटन हे वारं आफ्रिकेत म्हणजे पश्चिम आफ्रिकेमध्ये आपल्याला आढळतं। आणि उन्हात म्हणजे उष्ण प्रकारचे वारे, असं प्रकारे लक्षात ठेवू शकतात। आता चौथी ट्रिक पाहूया। खमंग इडली लूज। खमंग इडली लूज कशी आहे? लूज आहे। खमंग इडली लूज उत्तर भारतीयांची उन्हात। खमंग इडली लूज उत्तर भारतीयांची उन्हात। ठीक आहे। खमंग साठी खमसीन नावाचं वारं आहे। इडली म्हणजे ई लक्षात ठेवते, इजिप्त। इडली का दिलंय? इजिप्त साठी लक्षात राहण्यासाठी। खमंग इडली लूज। खमंग इडली कशी आहे? लूज आहे। खमंग इडली लूज उत्तर भारतीयांची उन्हात। आता खमंग साठी खमसीन हे वारं इजिप्त मध्ये आपल्याला पाहण्यासाठी मिळतं। आणि लू प्रकारचे जे वारे आहेत ते उत्तर भारतीय मैदानात आढळते, पाहण्यासाठी मिळते। हे कशा प्रकारचे वारे आहेत? तर उष्ण प्रकारचे वारे आहेत, उष्ण वारे आहेत। खमंग इडली लूज उत्तर भारतीयांची उन्हात, एवढं सोपं लक्षात ठेवायचं। त्यामुळे तुम्हाला जगातील प्रमुख स्थानिक वारे आहेत ते चांगल्यापैकी लक्षात राहू शकतील। ठीक आहे, आता बघूया 5 नंबरची ट्रिक। बोरं ग्रीन सदा ऑस्ट्रेलियात थंडीत। बोरं ग्रीन सदा ऑस्ट्रेलियात थंडीत। बोरं कशी आहेत? ग्रीन आहेत, सदा कायमचीच आहेत। ऑस्ट्रेलियात थंडीमुळे कसे राहतात ते? बोरं ग्रीन राहतात। आता बोरं ग्रीन सदा ऑस्ट्रेलियात उन्हातच बोलतोय, थंडीत। ठीक आहे, आता बोरासाठी बोरा हे कोणत्या देशामध्ये आढळते? हे वारं ग्रीस। बोरा हे वारे ग्रीस या देशामध्ये आढळतात। आता सदा म्हणजे सदर्न बस्टर हे वारे ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात। हे कशा प्रकारचे आहेत? थंड वारे आहेत। परत ट्रिक सांगतो मी। बोरं ग्रीन सदा ऑस्ट्रेलियातील थंडीत। ऑस्ट्रेलियात थंडीमध्ये बोरं ग्रीन कसे असतात? सदा असतात। बोरं ग्रीन सदा। आता बोरासाठी बोरा हे वारे ग्रीस या देशात आढळते। तर सदासाठी सदर्न बस्टर हे वारे ऑस्ट्रेलियामध्ये आढळते। हे कशा प्रकारचे आहेत? तर थंड प्रकारचे वारे आहेत। ठीक आहे, आता शेवटची ट्रिक पाहूया। स्टॉलवर फ्रान्सच्या पापलेट अर्जंट थंडीत। स्टॉलवर म्हणजे स्ट्रोल हे वारे आहे, फ्रान्समध्ये आढळते। स्ट्रोल हे वारे कशा प्रकारचे आहेत? स्ट्रोल हे वारे फ्रान्समध्ये आढळते। आता पापलेटसाठी पाम्पेरो हे वारे अर्जेंटिना या ठिकाणी आढळते। आणि हे थंड वारे आहेत, लक्षात घ्या। परत सांगतो, स्टॉलवर फ्रान्सच्या पापलेट अर्जंट थंडीत। स्ट्रोल हे वारे फ्रान्समध्ये आढळते, तर पाम्पेरो हे वारे अर्जेंटिना मध्ये आढळते। हे कशा प्रकारचे वारे आहेत? तर थंड वारे आहेत। चला परत एकदा पाहूया। बघा,
आता चिनूक हे वारे, चिनूक आणि सांता आना हे वारे रॉकी पर्वतामध्ये आढळते, हे उष्ण वारे आहे. आता फॉन हे आल्प्स पर्वतामध्ये आणि झोंडा अर्जेंटिनामध्ये, हे देखील उष्ण प्रकारचे वारे आहेत. आता ही बघा, सामून नावाचे वारे इराणमध्ये, हरमॅटन नावाचे वारे पश्चिम आफ्रिकेमध्ये, हे पण उष्ण प्रकारचे वारे आहे. आता बघा, आता इथं मी सांगितलं खमंग इडली लूज, म्हणजे खमसीन हे वारे इजिप्तमध्ये, लू हे वारे उत्तर भारतीय मैदानामध्ये, हे देखील उष्ण प्रकारचे आहे. आता बघा, बोरा हे वारे ग्रीस या देशामध्ये आढळते. सदर्न बस्टर हे वारे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आढळते, हे थंड प्रकारचे वारे आहेत. आता शेवटची ट्रिक पाहूया. आता बघा, स्ट्रोल हे वारे फ्रान्समध्ये आढळते, तर पाम्पेरो हे वारे अर्जेंटिनामध्ये आढळते, हे थंड प्रकारचे वारे आहेत. तर आज आपण जगातील प्रमुख स्थानिक वारे हा संपूर्ण व्हिडिओ ट्रिकद्वारे पाहिला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडतोय तर जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला ट्रिकने पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.